नमस्कार बालमित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत आपल्या लाडक्या गणेशजींची कहाणी, की आपला लाडका जो गणपती आहे त्याची एक सुंदरशी आपण गोष्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, एकदा काय झालं, ह्या सगळ्या जगतात जर धनदौलत, पैसा अडका ह्यांची कोण देवता असेल तर त्या देवतेचं नाव आहे कुबेर देव. तर एके दिवशी कुबेराला अतिशय गर्व झाला की आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे, आपल्याकडे मोठा महाल आहे, आपल्याकडे सोनं, चांदी, हिरे इतकं सगळं वैभव आहे. आता हे वैभव कोणाला तरी दाखवायलाच पाहिजे आणि ह्याचं प्रदर्शनसुद्धा मांडलं पाहिजे. त्याच्यामुळे कुबेराने ठरवलं की आपण रोज कोणाला ना कोणाला तरी जेवायला बोलवायचं आणि आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं. मग कुबेर होता ते गेले शंकरदेवांकडे आणि शंकरदेवांकडे जाऊन त्यांनी म्हटलं की आज आमच्याकडे तुम्ही जेवायला येऊ शकाल का? हे माझं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे. तेव्हा शंकर म्हणाले की नाही कुबेरदेव, मी तर नाही येऊ शकत. हां, पण एक होऊ शकतं, माझा पुत्र आहे गणेश, तो तुमच्याकडे अतिथी म्हणून येऊ शकेल. तर मग कुबेर देवांना खूप आनंद झाला. ते शंकरदेवांना म्हणाले चालेल, मी गणेशजींना माझ्यासोबत घेऊन जातो. तेव्हा छोटेसे बालगणेश कुबेराबरोबर त्याच्या महालात गेले आणि कुबेराने त्यांना आदरातिथ्य केलं, त्यांना एका उंच मंचकावर बसवलं आणि सोन्याच्या ताटात भरपूर त्यांना पंचपक्वान्न खायला घातली. आता काय गंमत झाली, त्या कुबेरांचं एकंदर वागणं बघून, तिथलं वैभव बघून आणि त्यांचं बोलणं ऐकून आपल्या गणेशजींना कळालं की ह्यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व झाला आहे आणि ते मुद्दाम प्रदर्शन करतायत. तेव्हा आपल्या गणेशजींनी ठरवलं की आता ह्यांना धडा शिकवायचा. मग असं ठरवल्यावर गणेशजींनी काय केलं, आपल्या गणपतींनी काय केलं, सगळे पदार्थ खायला सुरुवात केली. हळूहळू खात पूर्ण ताटात वाढलेले पदार्थ संपून गेले. मग गणेशजींनी कुबेरदेवांना म्हटलं मला अजून खायला पाहिजे. मग कुबेरदेवाने पुन्हा ताट भरलं. ते परत सगळं ताट गणेशजीने संपवलं. असं करता कुबेरदेवांच्या महालातले जेवढे काही खाण्यालायक जिन्नस होते, अगदी फळं, मिठाई, सुकामेवा, स्वयंपाक घरातले सगळे पदार्थ, मोदक सगळं त्यांनी खाऊन टाकलं. आता खायला काहीच शिल्लक उरलं नाही. तरी पण गणपतींचं काही पोट भरलेलं नव्हतं. ते म्हणाले मला अजून भूक लागली आहे, मला अजून खायला पाहिजे. कुबेरदेव मनातल्या मनात खजील झाले. त्यांना कळालं की हे जरी बालगणपती असले तरी त्यांना कळलं आहे की आपल्याला गर्व झाला आहे आणि त्यांनी मुद्दामच आपल्याला धडा शिकवण्यासाठी ते असं करतायत. कुबेरजींनी गणेशजींची क्षमा मागितली आणि त्यांना म्हणाले मला माफ करा, मला गर्व झाला होता, पण आज तुम्ही माझे डोळे उघडलेत. आणि मग शेवटी गणेशजींनी त्यांना क्षमा केली आणि ते परत आपल्या घरी कैलास पर्वताकडे निघाले. आणि आता गणपती, आपल्या गणेशजींचं वाहन कोणतं आहे सगळ्यांना माहितीच असेल, ते म्हणजे उंदीर मामा. तर ते उंदीर मामा किंवा त्यांना मूषक असंही म्हणतात. मग त्यांनी मूषकवर सवारी केली आणि ते निघाले कैलास पर्वताकडे. पण झालं असं, कुबेरदेवांकडे इतकं यथेच्छ जेवल्यामुळे त्यांचं पोट तुडुंब भरलेलं होतं. पोटात जरासुद्धा जागा नव्हती आणि त्यांचं पोट एकदम जड झालेलं होतं. आणि आपले मूषक उंदीर मामा होते छोटेसे. तर असे ते लगबगीने कैलाश पर्वताकडे निघालेले होते. वाटेत काय झालं, त्यांचा तोल गेला आणि गणेशजी खाली पडले मूषकवरून. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्या अंगाला पूर्ण चिखल लागला, त्यांच्या अंगावर पूर्ण माती उडाली. आणि त्यांनी इकडे तिकडे बघितलं की आपली ही फजिती कोणी बघितली तर नाही ना, कोणी आपल्याला हसत तर नाही आहे ना. तेवढ्यात त्यांना कोणीतरी हसण्याचा आवाज आला. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नव्हतं. मग त्यांना कळेना की अरे आपल्याला हसतंय कोण. म्हणून त्यांनी वर बघितलं तर काय, गोल मटोल चांदू मामा म्हणजेच आपले चंद्रदेव खदा हसत होते. त्यांना हसू अगदी आवरत नव्हतं. ते बघून गणेशजींच्या संतापाचा पारा चढला, रागाचा पारा चढला आणि ते खूप रागावले
आणि त्यांनी चंद्रदेवांना शाप दिला की ज्या गुरमीने तू आत्ता चमकत मला हसतोयस, तुझी सगळी चमचमता, तुझी जी शाईन आहे, तुझे जे चमकणं आहे ते सगळं नष्ट होईल आणि तू निष्प्रभ होशील. मग झालं. शाप दिल्याप्रमाणे चंद्रदेवांचा सगळा प्रकाश लुप्त पावला आणि चंद्रदेवांना आपली चूक कळाली. ते खाली आले आणि त्यांनी गणेशजींची क्षमा मागितली. आता गणेशजींना सुद्धा कळालं की आपण पण रागाच्या भरात ह्यांना शाप देऊन बसलो. तेव्हा गणेशजी म्हणाले की आता पूर्णपणे माझा शाप काही मला मागे घेता येणार नाही. महिन्यातनं एक दिवस असा येईल की तू खरोखरच गायब होशील, पण नंतर कलेने तू वाढत जाशील आणि एक दिवस असा येईल की तू तुझं पूर्ण रूप घेशील. मुलांनो, तेच म्हणजे आपली अमावस्या आणि पौर्णिमा. झालं. आणि तो दिवस होता आजचाच, म्हणजे चतुर्थीचा. त्याच्यामुळे गणपतीने रागवून त्याला अजून एक शाप दिला. तो म्हणजे की आजच्या दिवशी तू माझ्यावर हसलास काय, तर आजच्या दिवशी तुझं जो कोणी दर्शन करेल, तुला जो कोणी बघेल, त्याला दोष प्राप्त होईल, त्याच्यावर खोटारडेपणाचा आळ येईल, त्याला कलंक लागेल. तर मित्रांनो, आजही असं म्हणतात की गणेश चतुर्थी दिवशी जो कोणी चंद्राचं दर्शन घेतो त्याच्यावर खोटा आळ तरी येतो किंवा त्याला कलंक लागतो. आता ह्याच्यात तथ्य किती आहे आणि खोटं किती आहे हे परमेश्वरच जाणे. पण आपण कोणीच आजच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये अशी मोठी माणसं सुचवतात आणि आपल्या पुराणातल्या गोष्टीही सुचवतात. त्याच्यामुळे जेव्हा गणेश जयंती आजच्या दिवशी गणपतीची आपण पूजा करतो तेव्हा चंद्रदेवांची पण पूजा करतो. तो सुद्धा वर गणेशजींनी चंद्रदेवांना आजच्या दिवशी दिलेला आहे. पण जरी आपण चंद्रदेवांची पूजा करत असलो तरी आजच्या दिवशी आपण त्यांना मात्र बघत नाही, त्यांचं दर्शन करत नाही. तर अशी होती ही गमतीशीर आजची गणेश चतुर्थीची गोष्ट. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी ऐकायला आवडतील हे नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.